नमस्कार. आपल्यासोबत आहेत मुंबई महानगरचे सहमंत्री, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सहमंत्री अभिषेक पोवार. सर्वप्रथम महा MTV मध्ये आपलं सहर्ष स्वागत. नेस्कोमध्ये जी घटना घडली त्यानंतर एकंदर राज्यातील आणि मुंबईमधील ड्रग्ज आणि ड्रग्जच्या वाढत्या व्यसनाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले. त्याविषयी आपण अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या मार्फत युवकांशी थेट संपर्कात असता, काय सांगाल? खरं तर विद्यार्थ्यांमध्ये वाढत चाललेलं हे जे ड्रग्सचं प्रमाण असेल, त्याचप्रमाणे या ज्या मोठमोठे कॉन्सर्ट असतील, लाईव्ह कॉन्सर्ट असेल, त्याच्यामध्ये हे जे ड्रग्सचं प्रमाण वाढते त्याच्यामध्ये कसं प्रतिबंध घातलं पाहिजे याच्यावरती विद्यार्थी परिषद सातत्याने विचार करत असते. वेगवेगळ्या पॉलिसी आपण विद्यार्थ्यांमध्ये घेत जात असतो. खरं तर याचं प्रमाण हे कॉलेज असेल, कॉलेज कॅम्पस असेल, यामधून होत असेल. तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद मुंबई महानगर आपण असा विचार करतो की विद्यार्थ्यांमध्ये जाऊन आपण या वेगवेगळ्या ड्रग्सच्या विरोधातली आपण एक कॅम्पेन तयार करतोय. त्या कॅम्पेनमध्ये विद्यार्थ्यांना ड्रग्स पासून लांब राहावं असं एक आश्वासन करू आणि वेगवेगळे प्रशासकीय अधिकारी असतील, पोलीस अधिकारी असतील, यांचं एक छोटंसं सेशन देऊन आपण विद्यार्थ्यांमध्ये अशी जनजागृती करू असा एक प्रकल्प आणि अहवाल आपण एक डोक्यात ठेवलेला आहे आणि याचा विद्यार्थी परिषदेचा विचार करून नक्की त्याला आपण रुजू करतोय. आज या संदर्भात सहपालकमंत्री मंगल प्रभातजी लोढा आणि मुंबईचे आमदार अमित साटम, त्याच पद्धतीनं जिल्हाधिकारी आणि अन्य शासकीय अधिकारी, वेगवेगळे समाजातील प्रतिष्ठित घटक, सामाजिक संस्था यांची आज या संदर्भात बैठक झाली. त्यात आपण पण उपस्थित होतात. नेमकी काय चर्चा झाली? खरं तर मुंबईमधील वाढत चाललेलं हे जे ड्रग्सचं प्रमाण असेल, ही ड्रग्सच्या प्रमाणाची चिंता ही फक्त शासनाला व प्रशासनाला नसून आज या मुंबईमध्ये राहणारा प्रत्येक नागरिक असेल, प्रत्येक विद्यार्थी असेल आणि त्या विद्यार्थ्याचा पालक असेल, या सर्वांनी घेतली पाहिजे. आणि आज तुमच्या आमच्यासारख्या समाजात काम करणाऱ्या प्रत्येक समाज प्रतिष्ठित लोक असतील, NGO असतील, या सर्वांनी मिळून या धोरणाकडे पाहावं. वर्षभराचं कॅलेंडर आज सन्माननीय सहपालकमंत्री मंगलप्रभाजी लोढा, त्याचप्रमाणे आमदार अमितजी साटम व समस्त जिल्हाधिकारी यांच्याकडून आपल्याला एक वर्षाचं कॅलेंडर दिले. त्या वर्षामध्ये वेगवेगळे कार्यक्रम असतील, याबद्दल एक उपाययोजना व एक संकल्प आज या कमिटीमध्ये झालेला आहे. येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या 1 मे पासून हे धोरण चालणार आहे. मी अशी अपेक्षा करतो की हे जे धोरण हे संपूर्ण मुंबईपुरतं न राहता आपल्या MMR रिजन असेल, पूर्ण कोकण प्रांत असेल व महाराष्ट्र प्रदेश असेल, अशा संपूर्ण महाराष्ट्रात हे रुजू व्हावं अशी अपेक्षा करतो. विद्यार्थी चळवळीतून तुम्ही तयार झालेली संघटना आहे, त्यामुळं विद्यार्थ्यांशी तुमचा संपर्क थेट येत असतो. असे काही अनुभव तुमची अशी विद्यार्थ्यांनी किंवा त्यांच्या पालकांनी तुमच्यापर्यंत शेअर केलेले आहेत का, एखादा अनुभव? खरं तर विद्यार्थ्यांमध्ये ड्रग्सचं प्रमाण हे उपलब्ध होत आहे, कारण ह्या वेगवेगळ्या ऍप्स असतील किंवा आजकाल छोट्या टपरीवरती थोड्याच उपलब्धीमध्ये मिळणारं ड्रग्ससाठी मिळणारे साहित्य असतील, त्यासाठी मिळणारे पेपर्स असतील, हे आज एकदम जलदपणे मिळून जातं. कोणत्याही टपरीवर गेलं तर मिळून जातं. ह्या सगळ्या त्रुटींमुळे विद्यार्थ्यांमध्ये अडचण येते. पालकांनाही त्याच्यावरती एक थांबवण्याचा काय म्हणू आपण, एक स्पीड ब्रेकर आपल्याला तिथे तयार करता येत नाही. त्यासाठी आपण पालकांमध्ये याच्यामध्ये सकारात्मक चर्चा करतो. महिन्यातून एकदा असेल, 2दा असेल, से नो ड्रग्स या अंतर्गत जे महानगरपालिकेचं एक प्रोजेक्ट चालतो, त्या अंतर्गत आपण विद्यार्थ्यांमध्ये त्याची एक जनजागृती करतो. वेगवेगळे फेस्टिवल जे असतात विद्यार्थ्यांचे, डिसेंबरमध्ये असतील, नोव्हेंबरमध्ये, त्याच्यामध्ये आपण एखादा ड्रग्सचा विषय चालवावा, ड्रग्स विरोधी विषय चालवावा, यासाठी आम्ही विद्यार्थी परिषद सातत्याने प्रयत्न करत असतो. धन्यवाद आमच्याबरोबर बातचीत केल्याबद्दल. आपल्यासोबत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची एक कार्यकर्ती सुद्धा इथं बोलण्यासाठी उपलब्ध आहे. मृणाल शेळके असं नाव असलेल्या या युवतीनं आपले काही अनुभव आपल्या या संपूर्ण कामाविषयी, त्याच पद्धतीने व्यसनाधीनतेच्या जनजागृतीविषयी शेअर केले. त्यांच्याकडून जाणून घेऊ. आजची जनरेशन जी आहे फार पुढे गेलेली आहे. सगळं फार इझिली ॲक्सेसेबल आहे. अभ्यासासोबत जे बाकीचं आपण लाईफस्टाईल आजची जनरेशन जी सेक्युअर करते, ते म्हणा कॉन्सर्ट्स म्हणा किंवा काही म्हणा, असं कॉन्सर्ट्सला जाताना फार असं बघण्यात आलं आहे, तिथे इझिली जे हे ड्रग्ज वगैरे आहेत ते इझिली अवेलेबल होऊन जातात. ज्या गोष्टी आपण आता फॉर एक्झाम्पल ह्यांनीही सांगितलं तुम्हाला की ज्या गोष्टी आता इथे बोलतात की कॉलेजच्या 100 मीटरवरती जे पण पान टपऱ्या आहेत किंवा काही आहेत ते तुम्हाला बंद करायला पाहिजे. पण जे ऑनलाईन ॲप्स आहेत, ब्लिंकिट्स आहेत किंवा अजून भरपूर ऑनलाईन ॲप्स आहेत जे स्वतः तुम्हाला ॲट अ डोरस्टेप ते डिलिव्हर करतात आहेत. तर या काही प्रसंगी माझ्याही मैत्रिणींच्या किंवा भरपूर विद्यार्थिनींच्या अशा आहेत की तिथे जाऊन न करणं, ते तर बोलतात ना प्रशासन त्याच्यावरती कारवाई करतच आहे, पण हे जे ॲप्स आहेत जे इझिली अवेलेबल होऊन जातात, मग विद्यार्थ्यांना ते तिथे जाण्याची गरजच नाही लागत आहे. ते ऑलरेडी तुमच्या डोरस्टेपवरती येते आणि ते इझिली तुम्हाला ॲक्सेसेबल होत आहे.
आणि लॉकडाऊन नंतर जे इंटरॅक्शन्स आहे मुलींमध्ये किंवा विद्यार्थ्यांमध्ये ते फार कमी झालेलं आहे. जे सोशलायझिंग आधी व्हायचं, बसून बोलणं व्हायचं, तेही फार कमी झालेलं आहे. तर ॲज अ ABVP ॲक्टिव्हिस्ट आमचं जे विद्यार्थी समूह आहे ते ट्राय करते की मुलींना जास्तीत जास्त रीच आउट होऊन त्यांच्यामधलं कम्युनिकेशन लेवल वाढावं. धन्यवाद. कॅमेरामॅन सिद्धेश कांबळेसह मी अभिनंदन पडळकर, महा MTV मुंबई.